नमोदय मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली यामधील जे संयुक्त वर्ग आहे म्हणजे सिप्पसुत्त दिलेलं आहे ते सिप्पसुत्त ह्यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं काय दिलं ते आपण पाहूया. त्रिपिटकातील उदान या ग्रंथातून प्रस्तुत उतारा घेतला आहे. तथागत बुद्धांच्या काळात त्यावेळच्या समाजात जे विविध व्यवसाय आणि कला प्रचारात होत्या यांची यादी आपल्याला या उतार्यात मिळते. भोजन झाल्यावर भिक्खू निवांतपणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले असता कोणाकोणाला काय येतं, संघात येण्यापूर्वी कोण काय व्यवसाय करीत होता असा विषय निघाला. त्या गप्पामधून या सर्व व्यवसायांचा उल्लेख आलेला आहे. विशेष म्हणजे अन्य व्यवसाय व कला यामध्ये काव्य करणे हा एक व्यवसाय गणला आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला प्रस्तुत उतारातून भेटते. तर हा जो उदान आहे हे उदाहरणातून घेतलेलं आहे. सिप्पसुत्त तुम्हाला कुठे भेटतं तर उदानमधलं म्हणजे त्रिपिटकातले 3 भाग विनय, सुत्तपिटक आणि अभिधम्म. त्यातला दुसरा भाग सुत्तपिटकामधील अधिक 5 ग्रंथ. त्या 5 ग्रंथाला 5वा ग्रंथ खुद्दक निकाय. खुद्दक निकायमधलं एकूण 15 ते 18 ग्रंथ आहेत. त्यामधलं हे तिसरं ग्रंथ जो उदान आहे त्यामधला म्हणजे खुद्दक निकायमधला एक ग्रंथ उदान यामधला तिसरा भाग नंदवग्गोमधलं हे 9वं सुत्त सिप्पसुत्त. अशा प्रकारे आपल्याला हे संदर्भ भेटतो कुठून भेटलेला आहे. तर आपण सुत्त वाचूया आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काय केलेलं आहे तेही आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तेन खोपन समयेन संबहुलान भिक्खून पच्छाभत्तं पिंडपात पटिकंतान मंडलमाळे सन्निसिन्नान सन्निपत्तितान अय्यमंतराकथा उदपादि को नु खो आउसो सिप्पं जानाति को किं सिप्पं सिक्खी कतरं सिप्पं सिप्पानं अगती. अशा प्रकारे म्हणजे भोजन झाल्यानंतर काय लिहिलं आहे की आणि त्यावेळी तेन खोपन समयेन आणि त्यावेळी संबहुलानं भिक्खूनं पच्छाभत्तं पिंडपात पटिकंतानं मंडलमाळे सन्निसिन्तानं सन्निपतितानं अय्यमंतराकथा उदपादी. म्हणजे काय झालं, पिंडपात करून म्हणजे म्हणजे पिंडपातावरून परत आल्यावर येथे लक्षात घ्या की काही ठिकाणी भिक्षा हा शब्द वापरला जातो पण तो बुद्धिझमच्या दृष्टीने बरोबर शब्द नाही असं मला वाटतं. पिंडपात हा शब्द योग्य वाटतो. का तर पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती की विशिष्ट घरांमधूनच तुम्ही भिक्षा मागू शकता. कुठल्याही म्हणजे शूद्रांच्या घरी जाऊन तुम्ही भिक्षा मागायची नाही अशा प्रकारचं नियम होता किंवा अशा प्रकारची वहिवाट होती. आणि पिंडपात हा शब्द का वापरला जातो तर पिंडपात म्हणजे ह्याचा शब्द असा की कोणालाही म्हणजे सगळे समान आहेत. तुम्ही कोणाच्याही घरी जाऊन तुमच्या जेवणा म्हणजे तुम्ही पिंडपात करू शकता. म्हणजे एक प्रकारची भिक्षा आहे पण त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे. तुम्ही शूद्राच्या घरीही जाऊ शकता, ब्राह्मणाच्या घरी जाऊ शकता, क्षत्रियाच्या घरी जाऊ शकता किंवा वैश्याच्या घरी जाऊ शकता. त्यावेळची वहिवाट अशी होती की भिक्षा फक्त काही अशी भिक्षा होती. भिक्षा हा शब्द का वापरला येऊ नये हा सांगतोय की त्यावेळी अशी रीत होती की ब्राह्मण, शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय ह्या 3 घरांमधून तुम्ही भिक्षा मागू शकता आणि शूद्रांच्या घरी नाही मागू शकत. आणि भगवान पिंडपातासाठी गेले असं जर शब्द आला तर पिंडपात याचा अर्थ की ते सर्वांच्या घरी गेले, त्यांनी कुठलाही भेदभाव वापरला नाही. म्हणून हा पिंडपात हा शब्द खूप महत्त्वाचा असं मला वाटतं. तर त्यावेळी भिक्षेवरून पिंडपातावरून परत आल्यावर भोजन झाल्यानंतर काही भिक्खू मंडपात एकत्र बसले होते आणि त्यांच्यामध्ये ही चर्चा सुरू झाली. कोनु खो आउसो सिप्पं जानाति. कोणाला एखादी कला किंवा व्यवसाय माहीत आहे. सिप्पं जानाति को किं सिप्पं सिक्खी कतरं सिप्पं सिप्पानं अगती. म्हणजे कोणाला एखादी कला किंवा व्यवसाय माहीत आहे, कोणत्या कलेचा अभ्यास करत आहे, कोणती कला सर्वोत्तम आहे, अशा प्रकारे त्यांची चर्चा सुरू झाली.
तथेकच्चे एव महांसु म आहंसु हत्ती सीपं सिप्पान अग्ग एक मंचे एव म आहसु अस्य सीपं सिप्पान अग्गति एकच्चे एकमाहंसु रतसीपं सिप्पान अग्गं एकच्च एव माहसु धनसिप्पं सिप्पान अग्गति एकच्चे एव माहसु थरुसिप्पं सिप्पान अग्गति एकच्चे एव माहंसु मुद्दं सिप्पं सिप्पान अग्गति एव एकमंचे एव माहसु गणनं सिप्पान अग्गं एकमंचे एव माहंसु संखान सिप्पं सिप्पान अग्गति एकच्चे एव माहंसु लेखा सिप्पं सिप्पान अग्गति एकच्चे एव माहंसु कावेय्य सिप्पं सिप्पान अग्गति एकच्चे एव माहंसु लेखायत सिप्पं सिप्पान अग्गति एकच्चे एव माहंसु खेतविद्या सिप्पं सिप्पान अग्गति अयंचतरही तेसंग भिक्खूनं अंतरा कथा होती विप्पकथा. आता ह्यांची चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठली कला येते कुठली कला येत नाही. तेव्हा काय म्हणून उत्तर म्हणून काही जण म्हणाले तत्तकत्तेच्या एव म आहंसु म्हणजे ते त्या उत्तरासाठी काही जण म्हणाल की हत्ती कला म्हणजे हत्ती चालवण्याची कला हे व्यवसायामध्ये सर्वोत्तम आहे. इतरांनी सांगितले की सर्वोत्तम कला घोड कला म्हणजे घोडे कला म्हणजे घोड्यांना शिक्षण देणं त्यांना चालवणे कला चांगली उपयोगी आहे. रथकला धनुर्विद्या तलवारबाजीची कला ही खूप चांगली आहे सर्वोत्तम आहे. अंकगणित म्हणजे आताच आपण जे गणित आहे त्यातला हा विषय अंकगणित हिशेब ठेवणे लेखांकन करणे. आता जर तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी CA ही पदवी CA असतात अकाउंटंट असतात जे तुमच्या म्हणजे रोजगार व्यवसायामध्ये ही पदं खूप महत्त्वाची आहेत. तर त्यावेळी पण ते होतं. किंवा गणना करणे लेखन किंवा काव्य किंवा विश्वविद्या खगोलशास्त्र किंवा भविष्य भूविज्ञान या ज्या कला आहेत ह्या आत्ता आपण त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्यांना त्यावेळी वेगळं नाव होतं. खगोलशास्त्र आहेत. आता खगोलशास्त्र पण खूप महत्त्वाचं आहे कारण कधी कुठं काय होईल हे आपल्याला बऱ्याच महाराष्ट्रामध्ये मोस्टली महाराष्ट्रामध्ये आत्ता जो फ्लड येऊन गेला त्याची पूर्वकल्पना खगोलशास्त्राने म्हणजे त्यांच्या सायन्सने दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपत्ती यायला पाहिजे होती विपत्ती यायला पाहिजे होती ती आपत्ती झालीच नाही असं नाही आहे पण ती कमी प्रमाणात त्या प्रमाणात होण्यापेक्षा त्याच्या आधीच प्रिकॉशन घेतलं होतं की अशा प्रकारची वादळ इथे येणार आहे वादळ तिकडे येणार आहे किंवा एवढ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे याची पूर्वकल्पना आता आपल्याला भेटली. तर त्यावेळी पण तशी कला ह्या भारतभूमीमध्ये अवगत होती त्यावेळेच्या लोकांना. लेखन कला होती. काव्य करणं आहे तर आपण बोललं काव्य करणं हा एक व्यवसाय होता. आता जे कवी आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचं त्यावेळी काही कलांची ते आपल्याला माहिती भेटते. तर हे सुद्धा एवढं छोटंच आहे पण त्याच्या पुढे मेन म्हणजे तुमच्या धड्यामध्ये हा सुद्धा एवढंच आहे त्याच्या पुढे काय झालं ते आपण पाहूया. अतको भगवा सायन्न समयं पट्टीसल्लान उत्थितो एन मंडलमालो उपस्कमित्वा पञ्यते आसने निसिदी निसज्जखो भगवा भिक्खु आमंतेसी कायनुत्थं भिक्कवे एतरहि कथाय सन्निसिन्ना काच पनवो अंतरा कथा विपकताति अतको भगवा सायन समन पटिसल्लान उत्थितो एन मंडलमालो उपस्कमित्वा पञ्यते आसन निसिदी. म्हणजे नंतर उत्तरार्धात बुद्ध ध्यानधारणा संपवून बाहेर आले आणि सभा मंडपात गेले. ते अंथरलेल्या आसनावर बसले. निसज्ज खो भगवा भिक्खू आमंतेसी काय नुत्थं भिक्कवे एतरही कथाय सन्निसिन्ना काच पनवो अंतरा कथा विपकथा. म्हणजे ते पसरलेल्या आसनावरती बसले अंथरलेल्या आसनावर बसले आणि भिक्खूंना उद्देश म्हणाले भिक्षूनं तुम्ही आता कशाबद्दल बोलत बसला होता. कोणते संभाषण अपूर्ण राहिले कारण भगवान बुद्ध आल्यामुळे ते त्यांची चर्चा ही अर्धवटच राहिली होती. इदं भन्ते अम्हाकं पच्चाफन्तं पिंडपात पट्टिकतानं मंडलमाले सन्निसिन्नानं अय्यमंतरा कथा उदपादी
कोनो खो आवसो सिपंग जानाती कोकिंग सिपंग सिक्खी कतरंग सिप्पंग सिप्पान अगती. तेव्हा भिक्खूंनी भिक्षू आल्या म्हणजे भगवान आल्यानंतर ते कशाबद्दल बोलवते हे त्यांना सांगितलं, जसं आपण पहिला पॅराग्राफ पाहिला आहे. आणि त्यामध्ये त्यांची जी चर्चा होती म्हणजे बरेच जण सांगले आम्हाला हत्ती कला येते, घोडे कला येते, रथकला येते, धनुर्विद्या कला येते. हे संपूर्ण पॅराग्राफ जसं जसं आहे संभाषण भगवान बुद्धांसमोर त्या भिक्खूंनी सांगितलं. पुढे न क्वेत भिक्कवे तुम्हाकं पतिरूपं कुलपुत्तानं श्रद्धा अग्गारस्मा अनगारियं पब्बजितानं यं तुम्हे एव रूपिं कथं कथयाय सन्निपतितानं ओ भिक्कवे द्वयं करणीयं धम्मी वा कथा अरियो वा तुन्निभावोती. बुद्ध म्हणाले की भिक्षूनं तुम्ही गृहस्थ जीवनातून श्रद्धेने संन्यासासाठी बाहेर पडलेल्या सज्जनांसाठी अशा गोष्टी बोलणे योग्य नाही. मग काय बोलले ते, न क्वेत भिक्कवे तुम्हाकं पतिरूपं कुलपुत्तानं श्रद्धा अगस्मा अनगारियं पब्बजितानं यं तुम्ही एव रूपं कथं कथयाय. भिक्षूनं तुम्ही गृहस्थ जीवनातून श्रद्धेने संन्यासाठी बाहेर पडलेल्या सज्जनांसाठी अशा गोष्टी बोलणे योग्य नाही. सन्निपतितानं ओ भिक्कवे द्वयं करणीयं धम्मी वा कथा अरियो वा तुन्निभावोती. म्हणजे तुम्ही एकत्र बसलेले असताना तुम्ही दोनपैकी एकच गोष्टी करावी. द्वयं करणीयं दोनपैकी एकच गोष्ट करावी. धम्मावर किंवा शिकवणी धम्मावर म्हणजे बुद्धांच्या शिकवणीवर चर्चा करा किंवा आर्य म्हणून उत्तम शांतता राखा. धम्यं वा कथा अरियो वा तुन्नियो भाव अरियो वा तुन्नियो भाव म्हणजे तुम्ही धम्मचर्चा करा, धम्मावर चर्चा करा किंवा उत्तम किंवा आर्य म्हणून उत्तम शांतता राखा. आता इथे दोन प्रकार भगवान बुद्धाने सांगितलं की तुम्ही धम्मावरती चर्चा करा. मिलिंद प्रश्न जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्याच्यामध्ये पण धम्मचर्चा करावी, पण ती कोणाशी करावी, कुठे कोणाशी न करावी ह्याबद्दल खूप सुंदररित्या मिलिंद पहियामध्ये आपल्याला माहिती भेटते. तिथे हे सांगितलं की धम्मचर्चा कोणाशी करावी, तर भिक्खूमध्ये तर तुम्ही चर्चा करू शकता, भिक्खू आणि उपासकांमध्ये तुम्ही धम्मचर्चा करू शकता, तर धम्मचर्चा करू शकता. पण जर समोरचा व्यक्ती वेगळ्या पद्धतीचा असेल तर त्याच्यावर धम्मचर्चा करू नये अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये भेटतो. भगवान बुद्ध पण तेच सांगतात आहेत की तुम्ही जर एकत्र बसला असाल तर तुम्ही धम्मचर्चा करा. आणि दुसरी गोष्ट काय, जर ती होत नसेल तुम्ही आर्यमौन पाळा, आर्यमौन राखा. आता आर्यमौन म्हणजे काय आणि मौन म्हणजे काय हा शब्द लक्षात घ्या फक्त, की जेव्हा तुम्ही शिबिरात जाता त्या ठिकाणी सांगितलं जातं की तुम्ही आर्यमौन बाळगा. आता मौन आणि आर्यमौन ह्यातला फरक समजून घ्या. आर्यमौन म्हणजे तुम्ही मुखाने बोलू शकत नाही, तोंडाने बोलू शकत नाही, सोबतच तुम्ही हातवारे करायची गरज नाही, तुम्ही काही म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचालाने तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधायचा नाही आहे. कुठल्याही प्रकारची हातवारे न करता, कुठल्याही प्रकारे शरीराचा कुठलाही अवयव न हलवता किंवा न समोरच्याला दाखवताना तुम्ही तिथे काही काही जण मौन बाळगतात. म्हणजे आज मी मौन बाळगलेलं आहे असं म्हणून तुमच्या शरीराच्या अवयवांनी तुम्ही सांगता की मला हे हवं, मला ते हवं, मला हे हवं, मला काय काय हवं, मला हे नको आहे असं तुम्ही सांगता. पण आर्य मौनामध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची हालचाल तुम्हाला करायची नाही, ना तोंडाने बोलायचं आहे, ना तुमच्या पंच इंद्रियाने तुम्हाला कोणाने सांगायचं आहे. हे आहे दोन मौनाचे प्रकार, मौन आणि आर्य मौन. पण जेव्हा हे कधी तुम्ही समजता, जेव्हा तुम्ही शिबिरात जाता, मेडिटेशन शिबिरामध्ये जाता, तेव्हा तिथे सस्पष्ट शब्दात लिहिलेलं असतं की तुम्ही आर्य मौन बाळगा, आर्य मौनाचं पालन करा. का सांगितलेलं आहे, कारण आपल्याला जी आसक्ती असते ती आपण मुख्यतः बोलणं कमी केलं पाहिजे, नाहक बडबड केली नाही पाहिजे. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाध्यामी, मी व्यर्थ बडबड करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी खोटे बोलणार नाही किंवा दुसऱ्याला दुखेल असं बोलणार नाही. अशा प्रकारचं त्यातलं चौथं शील जे मी म्हणालो व्यर्थ बडबड, आपला बराचसा काळ हा व्यर्थ बडबड करण्यामध्येच जातो. आपण वर्गामध्ये बसताना, आपल्याला वर्गात शिकवत असताना किंवा वर्गात शिकवत नसतानाही आपण व्यर्थ बडबड करण्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ घालवत असतो. तर अशी वेळ कर म्हणून भगवान बुद्ध बोलतात की तुम्ही एकदा धम्मचर्चा करा. वर्गात बसलोय,
शिक्षणाबद्दल चर्चा करा, त्याच्याबद्दल अभ्यासाबद्दल चर्चा करा. जर ती होत नसेल तर आर्यमन बाळगा. कारण तुमच्या इंद्रियांवरती सर्वात जास्त कंट्रोल असणं हे खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध इथे सुतोवाच करतात आहे. पुढे काय दिलं आहे? अताखो भगवा एतमंथं विदित्वा तायं वेलाय इमं उदानेसी. मग या गोष्टीचा अर्थ जाणून त्या प्रसंगी बुद्धांनीही प्रांजळ उद्गार व्यक्त केला. असिप्पजीवी लहु अत्थ कामो यतींद्रियो सबदी विप्पमुत्तो अनोकसारी अममो निरासो हित्वा मानं एकचरोस भिक्कुती. काय सांगितले? असिप्पजीवी लहु अत्थ कामो यतींद्रियो सबदी विप्पमुत्तो अनोकसारी अममो निरासो हित्वा मानं एकचरोस भिक्कुती. म्हणजे कोणताही व्यवसाय न ठेवता जगणारा, हलका, जे सर्वोत्तम आहे, त्याची इच्छा असलेला, इंद्रिय नियंत्रित असलेला, सर्वत्र मुक्त, आश्रयस्थान नसलेला, स्थलांतरित, निस्वार्थी, आशेची गरज नसलेला, अहंकार त्यागलेला, एकटा फिरणारा तोच भिक्षू आहे. इथे एक प्रकारे बघा भगवान बुद्धांनी भिक्षूची व्याख्या केलेली आहे. त्याने काय म्हणतात आहेत की कोणताही व्यवसाय न ठेवता जगणारा, हलका, जे सर्वोत्तम आहे, त्याची इच्छा असलेला, इंद्रिय नियंत्रित असलेला, सर्वत्र मुक्त आश्रयस्थान नसलेला, स्थलांतरित, निस्वार्थी, आशेची गरज नसलेला, अहंकार त्यागलेला, एकटा फिरणारा तोच भिक्षू आहे. भगवान बुद्धांनी खूप सुंदर व्याख्या इथे केलेली आहे. आज आपण बघतो काही समाजामधले भिक्खूंना पाहतो तेव्हा ते इंद्रिय नियंत्रित असलेला असा जो शब्द आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की बरेच भिक्खू आहेत ज्यांच्या इंद्रियावरती त्यांचा ताबा सध्या तर नाही असं आपण दिसून येतं. समाजामध्ये जेव्हा फिरताना आपल्याला ते दिसून येतं की त्यांचा इंद्रियावरती ताबा नाही आहे. ते बरेचसे उद्योग करताना आपल्याला दिसतात आहेत. आश्रयस्थान नसलेला स्थलांतर आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही एका ठिकाणी वास्तव्य करू नका. तुम्ही फक्त वर्षातले जे वर्षावासामध्ये 3 महिने आहेत ते तुम्ही एका ठिकाणी राहा. पण इतर वेळी तुम्ही चर्त भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही चारिका करत राहा. बहुजनांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी चारिका करू शकता, एका ठिकाणी राहू नका. पण आज आपण पाहतो की बऱ्याच आदरणीय भक्तींचं आपण प्रॉपर्टी झालेले बघतो. ते तिथेच कायमस्वरूपी वास्तव्यात असताना आपण दिसून येतात. असे बरेच ठिकाणी आहेत सन्माननीय. बरेच आपल्याकडे काय म्हणतात त्याला अपवाद आहेत ना, असं नाही आहे. पण आज त्यांची अपवादात्मक असणारी संख्या खूप कमी आहे. तर आश्रयस्थान नसल्यास स्थलांतरित, निस्वार्थी. आज आपण पाहतो तर कुठल्याही कार्यक्रमासाठी ते आधीच सांगतात की मला माझी एवढे असणं, मला एवढं मानधन हवं किंवा माझे एवढ्या प्रकारची मानधन असलं पाहिजे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलं की त्यांना हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं ते सांगत असतात. निस्वार्थीपणा हा जो आहे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण ते त्याच्यावरती त्या नियमाचं, विनयाचं पालन करताना आपल्याला दिसत नाही आहे. आशेची गरज नसलेला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते आशा करत बसतात, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, अशा प्रकारची भावना असलेला, अहंकार त्यागलेला हा शब्द तर खूपच महत्त्वाचा आहे. आज बऱ्याच आदरणीय मंत्र्यांमध्ये अहंकार ठासून भरलेला आपल्याला दिसतो. सन्माननीय अपवाद आहे, मी त्यांची क्षमा मागतो. पण सत्य परिस्थिती आपल्यासमोर कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. भगवान बुद्ध इथे जी व्याख्या करतात भिक्खूंची, की त्या भिक्खूंच्या व्याख्यानुसार ते आज बरेच भिक्खू वागतात का, हाही प्रश्न आहे. आता हा झाले चिवरधारी व्यक्तींचा. सोबत आपण उपासक पण आहोत. उपासकांना भगवान बुद्धांनी पण सांगितलेलं आहे. उपासकांचे आपण पाहिलेलं आहे. उपासकांचे काही नियम भगवान बुद्धांनी सांगितलं की 10 उपासकांमध्ये 10 गुण आहेत. ते 10 गुणांची पालन तर आपण करतो का, तर नाही करत. बरेच असे आहेत उपासक की त्यांचं पालनच करत नाही, आचरण करत नाही आहे. तर भगवान बुद्ध दोघांनाही सांगतात आहेत की तुम्ही कशा प्रकारे समाजामध्ये वावरलं पाहिजे, कशा प्रकारे आचरण केलं पाहिजे. ह्यांचं आचरण केल्यानंतरच तुम्ही एक
आदरणीययुक्त असे भावना असणारे व्यक्ती समाजामध्ये वावरू शकतात. तर हे सर्व सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी. त्याचं फक्त आपल्याला आचरण करणं गरजेचं आहे. 2 गोष्टी मुख्य आहे की जेव्हा तुम्ही एकत्र असाल तेव्हा धम्मचर्चा करा किंवा अभ्यासावर चर्चा करा, नाहीतर आर्यमन पाळा. आणि दुसरी गोष्ट भगवान बुद्धांनी भिक्खू कसा असला पाहिजे ह्यावरती सांगितलेलं आहे. तर ह्या धड्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या की त्यावेळी कुठल्या प्रकारच्या कला या भारतामध्ये त्या काळामध्ये म्हणजे 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होत्या. त्या पुढे जाऊन म्हणजे आत्तापर्यंत आपल्या कालावधीमध्ये येईपर्यंत त्यांची जरी नावं बदलली असली तरी कला त्या सेमच आहेत. त्यांचे इम्पॉर्टन्स हे तेवढंच आहे, महत्त्व तेवढंच आहे. हेही पाहिलं. भगवान बुद्ध पुढे जाऊन त्यांना ते सांगतात की ह्या कला करण्यापेक्षा आपला जो निस्वार्थी आहे, हे कोणताही व्यवसाय न ठेवणारा आहे, कोणताही व्यवसाय न ठेवता जगणारा आहे. आज प्रवचन देणं एक व्यवसाय पद्धत झालेली आहे. सॉरी, मी क्षमा मागतो त्या लोकांची, पण हा एक खरं आहे. उपासक असो या सन्माननीय म्हणते वर्ग असू दे, की व्यवसाय हा झालेला आहे एक प्रकारे. प्रवचन देणं, धम्मदान असा एक वेगळाच शब्द त्यांनी म्हणजे आहे तो, पण तो वेगळ्या अर्थाने इथे वापरला जातो. सब्बदानं धम्मदानं हे सगळं सांगितलं आहे भगवंतांनी. पण तो व्यवसाय झालेला आहे. तो तसं न ठेवता, व्यवसाय न करता जगणारा भगवान बुद्धांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. तर आजचा तसं म्हणा की सिप्पा सुत्त हे तुमच्या आपल्या 10वीच्या धड्यामध्ये खूप छोटं आहे. पुढे जाऊन जे ओरिजिनल सुत्त कसं आहे ते आपण पाहिलं. ओरिजिनल सुत्तामध्ये जी माहिती होती ती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. आय होप आपल्याला आजचा हा धडा समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि आपल्याला हा धडा कसा म्हणजे ही माहिती कशी वाटली हे आपण मला कमेंट करून सांगा. आपण सर्व इथे आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा धडा सिप्पसुत्त जो उदानमधला असून नंदवग्ग सिप्पसुत्त अशा प्रकारे याची संदर्भ आहे. तर आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलकामना व्यक्त करतो. जर आपल्याला माझे हा उपक्रम आपल्याला आवडत असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आणि आपले हे पाली भाषेचे सर्व जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती पाली सुत्त आणि त्यांचा मराठी अनुवाद हे आपण प्रयत्न करतो की सर्वात जास्तीत जास्त उपासकांपर्यंत आणि पाली भाषेचे जेवढे विद्यार्थी आहेत मग ते शैक्षणिक घेऊ असो किंवा ज्यांना कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन शिकता येत नाही अशा लोकांसाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलकामना पुन्हा एकदा व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.